मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की जलसंपदा विभागामध्ये आता 1256 जागा निघालेल्या आहेत। त्या जागेसाठी जलसंपदा विभागाने किमान अट ठेवली होती की डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असावा। पण जे डायरेक्ट बी करून गेलेले 11वी 12वी करून जे बीला गेलेले आहेत त्यांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आहे। जसं त्यांचं म्हणणं आहे की हा आमच्यावर अन्याय आहे आणि त्यांनी जे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टमध्ये त्याच्या अगेन्स्ट मला अपील करायची आहे। कारण कनिष्ठ अभियंता ही पोस्ट फक्त आणि फक्त डिप्लोमा होल्डरसाठीच असते आणि ही फार पहिलेपासून चालत आलेला आहे। त्यासाठी तुम्ही बीवाल्यांना जर अप्लिकेबल केलं तर हा डिप्लोमावाल्यांसुद्धा अन्याय होऊ शकतो। जसे बी करून MPSC देता येते पण डिप्लोमा करून MPSC देता येत नाही आणि MPSC वाल्यांसाठी A1 A2 ची पोस्ट तसेच डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पोस्ट ही रिक्रूट केली जाते। पण तसे डिप्लोमावाल्यांसाठी नाही आहे। डिप्लोमावाल्यांसाठी फक्त सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी एकच हक्काची जागा आहे, ती म्हणजे कनिष्ठ अभियंता। त्या पदावर सुद्धा जर बीवाल्यांनी आपला हक्क सांगितला तर डिप्लोमावाल्यांकडे कोणाकडे बघायचं। आज डिप्लोमा करणाऱ्यांच्या संख्येमध्ये 70 ते 80% लोक जे असे आहे जे गरीब घरातून आलेले आहेत, त्यांच्या हक्कावर मारणे म्हणजे जर गरीब घरच्या मुलांनी काही सरकारी क्षेत्रात नोकरी करूच नये हे चुकीचा निर्णय आहे। यावर जे अपील केलेलं आहे डायरेक्ट बीवाल्यांनी त्याच्या विरोधात मला अपील करायचं आहे, जेणेकरून आपल्या डिप्लोमावाल्यांसाठी एक काहीतरी हक्काची एक पोस्ट डिपार्टमेंटमध्ये जी होती अगोदरपासून ती कायम राहिली पाहिजे। असिस्टंट ज्युनियर इंजिनियर म्हणजे सहाय्यक स्थापत्य कनिष्ठ अभियंता ही पोस्ट फक्त 1 वर्षाचा ड्राफ्टमनचा कोर्स केलेला तसेच 2 वर्षाचा आर्किटेक्चरचा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे। त्या जागेवर डिप्लोमावाला सुद्धा अप्लाय करू शकत नाही तर बीवाला जुळत राहिला। तसंच कनिष्ठ अभियंता हे सुद्धा पद हे फक्त आणि फक्त डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच पदविका धारकासाठीच रिझर्व आहे। त्यावर तुम्ही हक्क सांगू नये एवढीच माझी इच्छा आहे। त्यासाठी मी सोमेश जवादे हायकोर्टमध्ये अपील करतो आहे। या शासनाने स्थगिती आणलेली आहे या भरती प्रक्रियेवर त्याच्या विरोधात मी अपील करतो आहे। तरी मित्रांनो, मला फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे। धन्यवाद।